आपल्यासोबत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे जोडले गेलेले आहेत। गिरीश, कालपासून मुंबईमध्ये पावसानं जोर धरलेला आहे। आपण सध्या कोणत्या ठिकाणी उपस्थित आहात? तिथली पावसाची आणि पाण्याची परिस्थिती नेमकी काय आहे? मी आता दादरच्या हिंदमाता परिसरात आहे आणि सध्या या ठिकाणी आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। खरं तर गेले कित्येक वर्षांपासून या परिसरात पाणी साचत आलेलं आहे। या ठिकाणी पाणी साचू नये म्हणून पंपिंग स्टेशन देखील लावण्यात आलेलं आहे, मात्र त्याचा अद्यापही उपयोग झालेला नाही आहे। पाण्याचा निचरा वेगवान व्हावा यासाठी पंपिंग स्टेशन या ठिकाणी चालू करण्यात आले, मात्र असं असलं तरी या ठिकाणी ज्या पद्धतीने पाऊस मागील 2 दिवसांपासून पडतोय, पहाटेपासूनच खरं तर आज देखील पावसाची संततधार सुरू आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे आता हे सकल भागांमध्ये या पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आपण हा परिसर बघतोय की हा दादरच्या दिशेने जाणारा हा रस्ता आहे आणि या ठिकाणी आता वाहनांना देखील या ठिकाणी रस्ता वाट करून पुढे जाताना देखील आता त्यांना प्रॉब्लेम्स येताना आपल्याला पाहायला मिळतात। नागरिक देखील सकाळी जे कामावर जाणारे मुंबईकर आहेत त्यांना देखील आता समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे। हा संपूर्ण परिसर खरं तर हा जलमय होत असतो। अजून जर अशाच पद्धतीने पाऊस पडला तर मात्र या ठिकाणी 2 ते 3 फूटपर्यंत पाणी जात असतं। आता ही सुरुवात झालेली आहे पाणी साचायला आणि त्याचा परिणाम हा संपूर्ण परिसर पुढे KM पर्यंतचा हा जो परिसर आहे तो परिसर पूर्णपणे जलमय होतो। सध्या पालिकेचे कर्मचारी आहेत ते पाण्याचा निचरा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। पंपिंग स्टेशन चालू केलेलं आहे। पाण्याचा जलद निचरा व्हावा यासाठी या ठिकाणी हे पंपिंग स्टेशन लावण्यात आलेले होते आणि त्याचा उपयोग आता हा केला जातोय। मात्र असं असलं तरी पावसाची जी काही संततधार सुरू आहे त्यामुळे तेवढासा परिणाम आणि पाण्याचा निचरा हा तितकासा होताना दिसत नाहीये। पुढे वाहतूक व्यवस्थेवर देखील याचा आता हा परिणाम होत चाललेला आहे। सोबतच इथून पुढे किंग सर्कलच्या दिशेने जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी देखील सकल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे आता वाहतूक देखील रस्ते वाहतूक आहे ती मंदावलेली आहे। नक्कीच रस्ते वाहतूक मंदावलेली आहे। मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचलेले आहे, त्यामुळे पंपिंग स्टेशन्स तिथे आता लावण्यात आलेले आहेत। धन्यवाद गिरीश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर हिंदमाता परिसरातला हा संपूर्ण आढावा आपण पाहिला। गुडघ्यापर्यंत पाणी साचलेलं आहे आणि त्या पाणीचा निचरा करण्यासाठी तिथे आता पंपिंग स्टेशन्स उभारण्यात आले। पालिकेकडून तयारी सुरू आहे।